विद्यार्थी मित्रांनो, आजच्या स्किलच्या पिरियडला आपण कोर बँकिंग किंवा मध्यवर्ती बँकिंगचा अभ्यास करणार आहोत. तर प्रथम आपण कोर बँकिंगचा अर्थ बघूया आणि नंतर मग कोर बँकिंगद्वारे व्यवहार कसे होतात याचा अभ्यास करूया. तर कोर बँकिंगलाच मध्यवर्ती बँकिंग असं म्हणतात. तर कोर बँकिंग किंवा मध्यवर्ती बँकिंग म्हणजेच संगणक व इंटरनेटद्वारे बँकेच्या सर्व शाखांचे नियंत्रण बँकेच्या मध्यवर्ती कार्यालयाकडून म्हणजेच मेन शाखेकडून केले जाते व प्रत्येक शाखेत झालेल्या व्यवहाराची नोंद ह्या मध्यवर्ती कार्यालयाच्या कॉम्प्युटरवर होत असते. तर अशा रीतीने कोर बँकिंगचा अर्थ संगणक व इंटरनेटद्वारे बँकेच्या सर्व शाखांचे नियंत्रण मध्यवर्ती बँकेकडून केले जाणे किंवा तिच्या मेन शाखेकडून प्रमुख शाखेकडून केलं जाणं यालाच कोर बँकिंग किंवा मध्यवर्ती बँकिंग म्हणतात. बँकेच्या कामासाठी विविध प्रकारची संगणक प्रणाली वापरली जाते. बँकिंग व्यवहारांच्या नोंदी करणे, विविध नोंदी, वह्या, हिशेब पुस्तके इत्यादी सांभाळणे, त्यात अद्ययावत नोंद करणे, त्याची माहिती मुख्य कार्यालयात सादर करण्यासाठी बँका कॉम्प्युटरचा व इंटरनेटचा वापर करतात. आधुनिक तांत्रिक साधनामुळे बँकेच्या सर्व शाखा मुख्य कार्यालयाला कॉम्प्युटरच्या माध्यमातून व नेटच्या माध्यमातून एकमेकाशी जोडल्या गेल्या आहेत. त्यामुळे बँक कर्ज, व्याजदर, ठेवी यांच्यात सतत होणाऱ्या बदलाची माहिती सर्व शाखांना त्वरित कळविता येते व त्यांची अंमलबजावणी त्वरित करणे शक्य होते. तर मध्यवर्ती बँक व्यवसायात बँकेच्या सर्व शाखांचे व्यवहार केंद्रीय अथवा मध्यवर्ती बँक कार्यालयातील संगणकास इंटरनेटने जोडलेले असतात. त्यामुळे बँक कर्मचारी त्याला दिलेल्या स्वतंत्र सांकेतिक क्रमांकाने व्यवहाराच्या नोंदी करत असतात. त्याची माहिती मध्यवर्ती बँकेच्या संगणकाद्वारे नोंदवली जात असते. यालाच कोर बँकिंग असे म्हणतात. तर कोर बँकिंग पद्धतीमुळे बँकेच्या खातेदाराला आपल्या खात्याबद्दल बँकेच्या कोणत्याही भागातील शाखेत व्यवहार करता येतो. म्हणजेच आपल्या खात्यात रक्कम भरता येते, चेक ड्रॉप जमा करता येतात, तसेच ATM कार्डच्या मदतीने कोठूनही पैसे काढता येतात. थोडक्यात संगणक व इंटरनेटच्या माध्यमातून बँकेच्या सर्व शाखांच्या व्यवहाराची केंद्रीय नोंद करणारी यंत्रणा म्हणजेच कोर बँकिंग होय. तर अशा रीतीने आज आपण बघतो की आपण आपलं जे खातं उघडलेलं असतं ते एखाद्या गावातल्या शाखेत उघडलेलं असतं, पण आपण दुसऱ्या गावातील शाखेतून सुद्धा पैसे काढू शकतो, पैसे भरू शकतो, तेथून व्यवहार करू शकतो. तर हे झालं कोर बँकिंग. म्हणजे बँकेच्या सर्व शाखा एकमेकाशी कॉम्प्युटर आणि इंटरनेटच्या माध्यमाने जोडलेल्या असतात आणि त्यामुळे खातेदार जरी त्याची ब्रँच वेगळी असली, वेगळ्या ब्रँचमधून त्याने खातं ओपन केलं असलं तरी तो त्या बँकेच्या कोणत्याही शाखेतून व्यवहार करू शकतो, कोणत्याही शाखेत जाऊन पैसे काढू शकतो, ठेवू शकतो. तुम्हाला एक समजण्यासाठी उदाहरण सांगते. माझं महाराष्ट्र बँक रावेरमध्ये खातं आहे, पण मी रावेरच्या महाराष्ट्र बँकेत न जाता बऱ्याच वेळेला अनेक वेळेला सावद्याच्या बँकेतून व्यवहार करत असते, कारण मला ते सोपं जात असतं. सावद्याच्या बँकेतून मी पैसे काढते, काही ठेवायचे असले सावद्याच्या बँकेत ठेवते किंवा जळगावला आल्यावर जळगावच्या बँकेतून सुद्धा मी तो व्यवहार करत असते. मग तो स्टेट बँकेचा असो का महाराष्ट्र बँकेचा असो. पण हे बँक असं मला कधीही म्हणणार नाही की तुमचं तिथे खातं आहे तर तुम्ही तिथेच व्यवहार करा. तर अशा रीतीने पोस्टात सुद्धा ही कोर प्रणाली आलेली आहे. पोस्टाद्वारे सुद्धा आपण कुठल्याही पोस्टातून व्यवहार करू शकतो. जरी आपलं पोस्टाचं खातं आपल्या गावात असलं तरी सुद्धा आपण इतर गावात जाऊन सुद्धा व्यवहार करू शकतो. तर अशा रीतीने याला म्हणतात कोर बँकिंग, की बँकेच्या सर्व शाखा कॉम्प्युटर आणि इंटरनेटच्या माध्यमातून एकमेकाशी जोडलेल्या आहे आणि इतर शाखांची माहिती मध्यवर्ती बँकेला पूर्णपणे कळत असते. तर आता आपल्याला याच्यातला मुद्दा पाहायचा आहे की कोर बँकिंग पद्धतीतील घटक कोणकोणते आहेत. तर कोर बँकिंग किंवा मध्यवर्ती
बँक पद्धतीतील घटक हे पुढील प्रमाणे आहेत. त्यातील पहिला घटक म्हणजे जनरल लेजर. सर्व व्यवहाराची नोंद करण्याचे हे एक महत्त्वाचे पुस्तक असून ते संगणकाद्वारे मध्यवर्ती कार्यालयात ठेवलेले असते. प्रत्येक शाखेत होणाऱ्या व्यवहाराची नोंद या पुस्तकात होते. विविध व्यवहाराची नोंद एकाच वेळेस या पुस्तकात केली जाते. घडलेल्या व्यवहारांचे होणाऱ्या परिणामांची नोंद मध्यवर्ती कार्यालयातील या पुस्तकात होते. दुसरा मुद्दा आहे ग्राहक क्रमांक. या पद्धतीत बँकेच्या प्रत्येक ग्राहकाला एक स्वतंत्र ओळख क्रमांक दिला जातो. या नंबरमुळे नाव, पत्ता, फोन नंबर इत्यादी सर्व माहिती उपलब्ध होते. कोणताही व्यवहार करताना ग्राहकास या क्रमांकाचा वापर करावा लागतो. ओळख क्रमांकामुळे ग्राहकाला बँकेच्या कोणत्याही शाखेतून व्यवहार करता येतो. तुमचा जसा PRN नंबर असतो आणि विद्यापीठामध्ये तुमच्याच वर्गातील शेकडो हजारो मुले शिकत आहेत, पण तरीसुद्धा जरी समजा दोन नावं सारखी असली, त्याचं नाव सारखं, वडिलांचं नाव सारखं, आडनाव सारखं, असे सुद्धा अनेक मुलं त्याच वर्गातील असतात, तरीसुद्धा तुमची ओळख, त्या मुलाची ओळख ही बरोबर होत असते. ती केवळ PRN नंबरने, परमनंट रजिस्ट्रेशन नंबर. तर तसंच बँक आपल्याला ग्राहक क्रमांक देत असते, अकाउंट नंबर आपला असतो आणि तो अकाउंट नंबर त्या बँकेचे हजारो ठेवीदार असले तरीसुद्धा तो अकाउंट नंबर कुणाचाही नसतो आणि त्यामुळे प्रत्येक ग्राहकाची बँकेला परिपूर्ण ओळख होत असते आणि म्हणून कोणताही ग्राहक कोणत्याही बँकेच्या शाखेतून व्यवहार हा करू शकतो. तिसरा मुद्दा आहे ठेव प्रणाली. बँकेतील विविध ठेवींची माहिती त्यामुळे मध्यवर्ती कार्यालयात उपलब्ध होते. बँकेत ग्राहकांच्या विविध प्रकारच्या ठेवी असतात. त्यांचे एकत्रित संकलन व विश्लेषण या प्रणालीमुळे शक्य होते. चालू ठेव, बचत ठेवी, मुदत ठेवी इत्यादी ठेवींची माहिती त्वरित कळते. चौथा मुद्दा आहे माहितीचे व्यवस्थापन. बँकेतील विविध व्यवहारांची माहिती, ठेवींचे प्रकार, कर्ज प्रकार या संबंधीची माहिती बँक अधिकाऱ्यासमोर वेळोवेळी किंवा ठराविक काळात सादर करण्याची ही प्रणाली असून या माहितीवरून बँक अधिकारी योग्य निर्णय हे घेऊ शकतात. पुढचा मुद्दा आहे कर्ज प्रणाली. ठेवीप्रमाणेच बँक निरनिराळ्या खातेदारांना गरजेप्रमाणे कर्जसुद्धा देत असतात. कर्जाचे प्रकारसुद्धा वेगवेगळे असतात. त्याचप्रमाणे कर्जदाराचे प्रकार वेगवेगळे असतात. उदाहरणार्थ व्यक्तिगत कर्जदार, व्यवसायासाठी कोणी कर्ज घेत असतं, त्याचप्रमाणे काही कंपन्या असतात, त्या कंपन्यासुद्धा कर्ज घेत असतात. तर अशा रीतीने कर्ज घेणाऱ्यांचे, कर्जदारांचे प्रकारसुद्धा अनेक असतात. तर त्यांचा तपशीलसुद्धा यामध्ये नोंदवलेला असतो. आणि पुढचा मुद्दा आहे सर्व शाखांचे योगदान. मध्यवर्ती बँक प्रणालीत बँकेच्या सर्व शाखा मध्यवर्ती कार्यालयाशी इंटरनेटच्या माध्यमाने जोडलेल्या असतात आणि त्या जोडणे गरजेचे असते. त्याशिवाय एका शाखेतील नोंद ही दुसऱ्या मेन शाखेमध्ये होऊ शकणार नाही. म्हणजे मध्यवर्ती बँकिंगमध्ये मध्यवर्ती जी बँक शाखा असते, बँकेची जी मेन ब्रँच असते, त्या ब्रँचमध्ये सर्व शाखांची माहिती ही संकलित होत असते. तर आता याच्यातलाच पुढचा मुद्दा आपल्याला विचारात घ्यायचा आहे की कोअर बँकिंग प्रणालीत सेवा पुरवण्याची साधनं कोणती आहेत. तर ग्राहकांना बँकेच्या कोणत्याही शाखेतून आपल्या खात्यात व्यवहार करता यावा, हवं तेव्हा पैसे जमा करता यावे, तसेच कोणत्याही ठिकाणातून पैसे काढता यावे यासाठी पुढील साधनांचा वापर केला जात असतो. त्यामध्ये ATM कार्ड आहे, त्याचप्रमाणे क्रेडिट कार्ड व डेबिट कार्ड आहे, तसंच इंटरनेट बँकिंग, तर तसंच मोबाईल बँकिंग या साधनांच्या सहाय्याने खातेदार व्यवहार हे करत असतात. तर आता पुढचा मुद्दा विचारात घ्यायचा आहे की कोअर बँकिंगची वैशिष्ट्ये कोणती आहेत. तर कोअर बँकिंग प्रणालीद्वारे बँकेच्या खातेदाराला बँकेच्या कोणत्याही शाखेतून आपल्या खात्यात व्यवहार करता येतो. तर कोअर
बँकिंगच्या वैशिष्ट्यावरून तुम्हाला कोर बँकिंगचा अर्थ हा स्पष्टपणे समजणार आहे. आणि कोर बँकिंगचं पहिलं वैशिष्ट्य म्हणजे कोर बँकिंग प्रणालीद्वारे बँकेच्या खातेदाराला कोणत्याही शाखेतून आपल्या खात्यात व्यवहार करता येतो. दुसरं वैशिष्ट्य, प्रत्येक खातेदाराला बँकेकडून ओळख क्रमांक दिला जातो. एक ID क्रमांक त्याचा तो असतो. तो 11 अंकी असतो. त्यास युनिक आयडेंटिटी क्रमांक असे म्हणतात. तर हा ओळख क्रमांक हा 11 अंकी असतो आणि त्याला युनिक आयडेंटिटी क्रमांक असे म्हणतात. बँकेशी व्यवहार करताना ग्राहकाला तो क्रमांक नमूद करावा लागतो. तिसरं वैशिष्ट्य आहे, इंटरनेट व मोबाईल सुविधा मिळविण्यासाठी खातेदाराला आपल्या खात्यात विशिष्ट रक्कम शिल्लक ठेवावी लागते. तर इंटरनेटची सुविधा आणि मोबाईलची सुविधा प्राप्त करण्यासाठी खातेदाराला विशिष्ट रक्कम ही आपल्या खात्यामध्ये शिल्लक असणं गरजेचं असतं. त्याशिवाय त्याला व्यवहार करता येत नाही. युनिक आयडेंटिटी क्रमांकाप्रमाणे बँक खातेदाराला यूजर ID व पासवर्डसुद्धा दिला जातो. त्याचा वापर खातेदारास करता येतो. तसेच पासवर्डबाबत गुप्तता ठेवावी लागते. हा पासवर्ड कुणालाही सांगायचा नसतो, तो गुप्त ठेवायचा असतो. कोर बँकिंगचं चौथं वैशिष्ट्य, कोर बँकिंग प्रणाली वापरात आणण्यासाठी विविध कंपन्या बँकांना सॉफ्टवेअर्स तसेच आउटसोर्स सुविधा पुरवितात. जसे इन्फोसिस, TCS, विप्रो, IBM, HSBC टेक्नॉलॉजी इत्यादी सॉफ्टवेअर कंपन्या बँकांसाठी सॉफ्टवेअर पुरवण्याचे कार्य करत असतात. तर अशा रीतीने अनेक सॉफ्टवेअर कंपन्या बँकांना सॉफ्टवेअर पुरवत असतात. तर आता कोर बँकिंगचे फायदे कोणते आहेत याचा विचार आता आपण करूया. तर त्यातला पहिला फायदा म्हणजे बँकांना होणारे फायदे. तर कोर बँकिंगमुळे ज्याप्रमाणे ग्राहकांना फायदे होतात त्याचप्रमाणे बँकेला सुद्धा अनेक फायदे होत असतात. ते कोणकोणते होतात ते आता आपण पाहूया. त्यातला पहिला फायदा म्हणजे सर्व शाखा मध्यवर्ती कार्यालयाशी इंटरनेटद्वारे जोडल्या जात असल्याने सर्व शाखांच्या व्यवहाराची माहितीची नोंद मध्यवर्ती कार्यालयात होते. दुसरा फायदा, प्रत्येक शाखेचा व बँकेचा ताळेबंद, एकूण ठेवी, खर्च, कर्ज यांची माहिती दररोज समजते. तिसरा फायदा, सर्व व्यवहारासाठी संगणकाची मदत घेतली जात असल्याने मोठ्या प्रमाणातील आकडेमोड, बेरीज, वजाबाकी, विवरण, व्याजाची आकडेमोड जलद रीतीने करणे शक्य होते. चौथा फायदा, संगणकाद्वारे सर्व नोंदी केल्या जात असल्याने विविध कागदपत्रे सांभाळण्याचा त्रास हा कमी होतो. मध्यवर्ती कार्यालयातच सर्व नोंदी केल्या जात असल्याने संपूर्ण बँकेचे एकच कॅशबुक ठेवले जाणे शक्य होते. आता हे झाले बँकेला फायदे. तर ग्राहकांना सुद्धा कोर बँकिंग ही अतिशय फायदेशीर आहे. ग्राहकांचा बराचसा त्रास कोर बँकिंगमुळे वाचत आहे. ते जवळच्या शाखेतून व्यवहार करू शकत असतात. त्यांना सोयीस्कर अशी जी बँकेची शाखा आहे तिथून ते व्यवहार करू शकतात. तर ग्राहकांना कोणते फायदे आहेत त्याचा विचार आता आपण करूया. त्यातला पहिला फायदा म्हणजे ग्राहकांना कोणत्याही शाखेतून आपल्या खात्यात व्यवहार करता येतो. त्याला असं म्हणता येत नाही की या बँकेत मी खातं उघडलेलं नाही, तर त्या बँकेचं खातं त्याने उघडलेलं नसलं तरी तो कोणत्याही बँकेच्या शाखेतून व्यवहार करू शकतो. आणि प्रवासात सुद्धा याचा फायदा होत असतो. जर बाहेरगावी जाऊन त्याला फार मोठी रक्कम न्यावयाची असेल तर तशी रक्कम न्यावयाची गरज राहत नाही. त्या बँकेच्या शाखेत तो जातो, तिथे फक्त चेकबुक देतो आणि चेकबुक दाखवल्यावर लगेच त्याला पैसे हे प्राप्त होत असतात. तर अशा रीतीने देशाच्या निरनिराळ्या भागात असलेल्या शाखेत ग्राहक युनिक नंबरच्या मदतीने व्यवहार करू शकतो. रक्कम धनादेश खात्यात जमा करू शकतो. दुसरा फायदा म्हणजे
ATMच्या मदतीने ग्राहकास बँकेत न जाता सवडीनुसार रक्कम काढता येते. तर ATMच्या सहाय्याने तो पैसेसुद्धा जेव्हा गरज पडेल तेव्हा काढू शकतो. हा एक फायदा आहे. त्याचप्रमाणे तिसरा फायदा म्हणजे डेबिट कार्डच्या मदतीने ग्राहक रोख सोबत न नेता वस्तूची खरेदी करू शकतो. तर वस्तू व सेवांची खरेदी विक्रीसुद्धा त्याला डेबिट कार्डच्या सहाय्याने करता येणं शक्य होतं. चौथा फायदा, ग्राहकांना आपल्या बँकेला सूचना देता येतात. आणि पाचवा फायदा म्हणजे ग्राहकाच्या वेळेत व श्रमात बचत होते. तर कोर बँकिंग अशा रीतीने ग्राहकांना आणि बँकेला दोघांनाही फायदेशीर आहे. तर अशा रीतीने कॉम्प्युटर आणि नेटच्या सहाय्याने बँकेच्या सर्व शाखा एकमेकाशी जोडल्या जात असल्यामुळे ग्राहकाला बँकेच्या कोणत्याही शाखेतून, देशातील कोणत्याही शाखेतून व्यवहार करता येणं शक्य होत असतं. आणि म्हणून कोर बँकिंग ही ग्राहकांनासुद्धा फायदेशीर आहे, बँकेलासुद्धा फायदेशीर आहे.